थेट जाऊयात, मनसेचे नेते बाळा नांदगावकर बोलतायत. बोलू शकणार नाही. मातोश्रीला आम्ही आलो होतो. आता काही शीटविषयी एक्सचेंज करायचा विषय होता, त्यासाठी आलो होतो. त्याच्यावरती आता डिस्कशन झाले. रात्री परत आम्ही बसणार आहोत आणि त्याच्यानंतर अंतिम टप्प्यावरती आम्ही येऊ आणि नंतर मग अनाऊन्समेंट आमची होणार आहे. तेवढ्यातच आम्ही आता आलो होतो. मी, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे असे आम्ही तिघेजण आलो होतो आणि आता आम्ही परत साहेबांकडे निघालेलो. नांदगावकर साहेब, मुख्यत्वे माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडूप या ठिकाणी ज्या जागा मिळत आहेत त्या बाबतीत पक्ष समाधानी नसल्याचं कळतं. मला असं वाटतं की युतीची बोलणी आहेत. युतीमध्ये काही जागा द्याव्या लागतात, काही जागा घ्याव्या लागतात. ही देवाणघेवाण आहे. आमच्या लोकांना अजून युतीमधल्या वाटाघाटींचा अनुभव नाही. आम्ही आमचा जो काय थोडा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे युतीची वाटाघाटी आम्ही करतो आहोत. त्याच्यात जेवढ्या पदात पाडून घेता येतील तेवढा पाडून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तर नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. संध्याकाळी 8 वाजता पुन्हा एकदा या सगळ्यांची चर्चा होणार आहे. तर 4 जागांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या या वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे युतीच्या चर्चा सुरू आहेत. जमेल तितक्या जागा आमच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकरांनी दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.